स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। गेल्या 3 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या निवडणुकींचा मार्ग मोकळा होणार का? सुनावणीकडे जनतेचं लक्ष। रवींद्र धंगेकरांनी आज बोलावली कार्यकर्त्यांची बैठक। धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। काही दिवसांपासून धंगेकर नाराज असल्याच्या चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून करणार सामूहिक अन्नत्याग आंदोलन। जरांगेही आंदोलनात होणार सहभागी। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना 3 मार्चपर्यंत पकडा, अन्यथा उपोषण आंदोलन करणारच। ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस अधीक्षक कावत यांना दिला इशारा। किसान सन्मान निधीत लवकरच 3,000ची वाढ। राज्याचे 9 आणि केंद्राचे 6 असे एकूण 15,000 मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली खुशखबर। न्यू इंडिया बँकेच्या खातेदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा। आता 27 फेब्रुवारीपासून काढता येणार 25,000 रुपये। नाशिकच्या भादवण गावात पंतप्रधान किसान योजनेत 181 बोगस लाभार्थी। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची खासदार नरेश म्हस्केंकडून दखल। संसदेत प्रश्न मांडणार असल्याचं आश्वासन। छावा चित्रपट फुकट पाहण्यासाठी मद्यधुंद तरुणांकडून जालन्यातील चित्रपटगृहाची तोडफोड। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। गुन्हा दाखल। आणि न्यूझीलंड आणि भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश। पराभवामुळे बांगलादेश आणि पाकचं आव्हान संपुष्टात।